हो, हो. अजिबात बुंदी न पाडता, तेलामध्ये न तळता, अगदी मोतीचूर लाडूच्या चवीचेच हे लाडू तयार होतात. अतिशय सोपी पद्धत आहे. झटकीपट तयार होतात आणि मस्त होतात. एकदम रसरशीत, रवाळ आणि दाणेदार. नमस्कार, मी मधुरा. मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. येस, येस, मोतीचूर लाडू करतो. अगदी तळायची तर गरजच नाहीये. 3-4 चमचे साजूक तुपात होतात आणि अस्सल रसरशीत, दाणेदार आणि तशीच चव लागते. तर केलंय काय, इथे 1.5 कप चणा डाळ, अख्खी चणा डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातली होती. छान अशी ही टपोरी होते, फुलते. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. आता ही भिजवलेली चणा डाळ बाजूला ठेवायची. बरोबर 1.5 कप आहे. 1.5 कप चणा डाळ, 1.5 कप साखर, 1 कप आपल्याला लागणार आहे पाणी. हे अगदी अचूक म्हणजे पाकाकरता अचूक प्रमाण आहे. इतकंच मोजकं साहित्य आपल्याला हवंय. आता इथे पातेलं घेतलंय, त्याखाली चाळणी आहे. हे चणा डाळीतलं पाणी पूर्ण उपसून काढायचं. पाण्याचा अजिबात यामध्ये आपल्याला अंश ठेवायचा नाही. आता पाणी उपसून झालं की नाही, की थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची. आता झाकण लावायचं. पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आणि फक्त पल्स मोडवर पल्स करत करत फिरवायची. गाळ करायचं नाही, पेस्ट करायचं नाही. छान असं रवाळ दाणेदार टेक्स्चर राहिलं पाहिजे. हे बघा, डाळ मोडली गेली पाहिजे, पण अगदीच आपल्याला गाळ करायचं नाही. त्यामुळे 1-2दा पल्स केलं की बाजूची डाळ मध्यभागी कळून घ्यायची. ती देखील मोडली जाईल. चला, पल्स करून झालंय, दाखवते. हे बघा, डाळ मोडली आहे आणि छान असं ग्रेनी टेक्स्चर आहे. रवाळ रवाळ रवाळ. हे दाणे फुलतात, शिजतात तसे आणि छान मोतीचूरचाच याला रंगरूप येतो. आता ही मोडलेली डाळ काढायची. हे बघा, छान असा पसरट कुकरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ही डाळ काढायची आणि पसरवून घ्यायची. चला, आणि याच प्रकारे सगळी डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची. चला, इथे डाळ वाटून झाली आहे सगळी. कुकरच्या बेसला 2 इंच पाणी गरम करायला ठेवलं. कुकरच्या बेसला असं एखादं जाळी किंवा प्लेट ठेवायची. त्यावर हा डाळीचा डबा, डब्यावर झाकण, कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला, मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून झाल्यात. आता बघूयात. वाह, डाळ बघा छान शिजली आहे, मऊ झाली आहे, छान रवाळ होते आणि दाणेदार ही डाळ शिजून तयार होते. चला, हे डाळीचं मिश्रण हलकंसं थंड करण्याकरता ठेवूयात. तोवर आपण साखरेचा पाक तयार करूयात. तर 1.5 कप इथे चणा डाळ घेतली. 1.5 कपच आपल्याला साखर वापरायची. हे स्टेनलेस स्टीलचं मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट तुम्ही madhurasrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. साखरेमध्ये घालायचं 1 कप पाणी. 1 कप पाणी घेतलं आणि वर अगदी 2 टेबलस्पून घालते. मिसळून घ्यायचं. मोठ्या आचेवर साखर छान विरघळून घ्यायची. चला, मोठ्या आचेवर इथे पाकाला छान उकळी आली आहे आणि साखर देखील मस्त विरघळली. आता गॅस मंद आचेवर करायचा. मंद आचेवर 5 मिनिटं पाक शिजवायचा. 5 मिनिटं पाक इथे शिजून झालाय. पाक बघा छान दाटसर व्हायला सुरुवात झाली. आता पाक आपल्याला हवाय तसा झालाय. कसं ओळखायचं, हे बघा, हे जे बुडबुड आहेत ना, हे हलकेसे बुडबुडे जास्त वाढायला सुरुवात होते. याचा अर्थ आपल्याला हवा तसा पाक तयार झालाय. हे एक परिमाण आहे. किंवा आता पाक झालाय कसं ओळखायचं, 2 चिमटीमध्ये पाक घ्यायचा, पाक पूर्ण थंड करायचा. हे बघा, छान अशी पण तार येते. किंवा चिमटीमध्ये घ्यायचा, मस्त घट्ट अशी तार आली. 1 तारीचा पाक तयार झालाय, पण दाटसर आहे. 2 तारी नकोय आपल्याला या रेसिपीसाठी. 1 तारी पाक पुरेसा आहे. गॅस बंद केला. आता यामध्ये खायचा रंग घालते, केसरी. रंग नाही घातला तरी चालेल, पण लाडू दिसायला छान दिसतात रंग. मस्त.
पाक तयार आहे. डाळ हलकीशी थंड झाली. जितकी शक्य असेल तितकी अशी मोकळी करून घ्यायची. सुरी घ्यायची किंवा काटा चमचा घ्यायचा किंवा हाताने केली तरी चालेल. हे बघा अगदी सहजच होते, काहीच त्याला त्रास होत नाही. चला, हे मिश्रण तयार आहे आणि दिसतंय की नाही एकदम रवाळ आणि असं मस्त मोतीचूरचे लाडूचे बुंदी तळल्यासारखं. आणखी हे छान दिसणार आहे तर कढईमध्ये पाव कप साजूक तूप घ्यायचं. जास्त तुपाची अजिबात गरज नाहीये. आणि यामध्ये ही आपलं बुंदी घालून घ्यायची, वाफवलेली बुंदी. मिसळायचं. मंद आचेवर किमान 10 मिनिटे तरी ही भाजून घ्यायची. हे का करायचं तुम्हाला सांगते. एकतर तुपाची छान चव यामध्ये जिरते. दुसरी गोष्ट, डाळीमध्ये जर पाण्याचा अंश असेल तर तो पूर्ण निघून जाईल आणि आपले लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. म्हणून हे डाळ भाजून घेणं अगदी गरजेचं आहे. ही डाळ तुपात छान अशी परतून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, त्यातला जो कच्चा वास असतो किंवा चव असते ती निघून जाते. तुपाची चव छान जिरते आणि ही बुंदी देखील अशी मोकळी मोकळी होते. वाह, बघा छान झालंय हे. आता गॅस बंद नाही करायचा, पण इथे जो पाक तयार करून घेतला ना, हा पाक सगळा यामध्ये घालायचा. रंग बघा काय सुंदर आला. आणि हा पाक चांगला मिसळून घ्यायचा या डाळीमध्ये. वा वा. यामध्ये मगज बी देखील घालायचे आणि वेलची पूड देखील. पटकन मिसळायचं हे सगळं. क्या बात आहे. यामध्ये हवं असेल तर थोडं केवडा इसेन्स टाकू शकता, पण मी नाही घालत. मस्त दिसतंय. आणि हे असेच लाडू तुम्ही खायला दिले ना, काही न सांगता, तरी लोकांना वाटेल की तुम्ही मोतीचूरचाच लाडू खायला दिलाय. आता गॅस बंद करायचं. पुन्हा थोडं वरण तूप घालते. मिसळून घ्यायचं. आणि हे मिश्रण हलकंसं थंड करूया. मिश्रण हलकं थंड झालंय. काय दिसतंय आणि सुवास पण इतका छान दरवळतोय. थोडं केवडा मी यामध्ये घातलं. चला आता लाडू वळूयात. आपण मोतीचूरचे लाडू करतो किंवा इतर कुठलाही लाडू वळतो, अगदी तसेच वळायचे. थोडे फक्त बांधा, नाहीतर ते सुटेल. वा वा वा. बघा परफेक्ट आहे की नाही टेक्स्चर. दाणेदार एकदम रवाळ. सणासुदीच्या गडबडीत धांदलीत हे असे पदार्थ आहे ना, दिसायला सुबक दिसतात आणि एकदम चवदार आणि रसरशीत होतात. बरं, रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.